महाबळेश्वरला जायचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सेव्ह करा। पुण्यापासून महाबळेश्वरचं जे डिस्टन्स आहे ते आहे 120 किलोमीटर आणि आपल्याला जायला 3 तास लागतात। जर तुम्ही मुंबईहून येणार असाल तर तुम्हाला जे डिस्टन्स आहे ते आहे 224 किलोमीटर आणि जायला 5 तास लागतात। महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर ओळखलं जातं। मी निघाले होते पुण्याहून सकाळी 6ला, 9 वाजता मी पोहोचले महाबळेश्वरमध्ये। सगळ्यात आधी मी दर्शन घेतलं महाबळेश्वरमध्ये शिव मंदिराचं। त्यानंतर मी आले 600 वर्षापूर्वी जुनं असलेलं पंचगंगा मंदिर या ठिकाणी। येथे 5 नद्यांचा उगम सांगितला जातो। त्यानंतर 1888 मध्ये बांधलेलं कृष्णाबाई मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीन असं मंदिर हे आहे, तुम्ही नक्की बघा। यानंतर मी आले महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक या ठिकाणी। येथे तुम्ही बोट रायडिंग आणि हॉर्स रायडिंग करू शकता। याचबरोबर तुम्ही डॅम, छोटे मोठे लेक, आर्थर सीट पॉइंट आणि इको पॉइंट देखील पाहू शकता। संध्याकाळी तुम्ही महाबळेश्वर मार्केट व्हिजिट करू शकता। या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारी शॉपिंग करता येईल। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही जा लिंगमाळा वॉटरफॉल बघायला। 500 फूट खोल असणारा दरीतला धबधबा अतिशय सुंदर आहे। त्यानंतर तुम्ही बॉम्बे पॉइंट, एलिफंट पॉइंट देखील पाहू शकता। यानंतर तुम्ही जा प्रतापगड फोर्टला। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। परत घरी येताना तुम्ही जा मॅप्रो गार्डनला। या ठिकाणी तुम्ही शॉपिंग देखील करू शकता। या ठिकाणचे सँडविच आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खूप टेस्टी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। अशाच ट्रॅव्हल रिलेटेड माहितीसाठी आपल्या पेजला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा।